नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्रातील जलजीवन मिशनचा थकीत निधी तातडीने वितरित करा, खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी। पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी महाराष्ट्रातील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेला निधी तातडीने वितरित करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन साकडे घातले। आपल्या निवेदनाद्वारे खासदार डॉक्टर सवरा यांनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे। निधी वितरणास होत असलेल्या विलंबामुळे राज्यभरातील मंजूर कामांच्या प्रगतीवर गंभीर परिणाम झाला आहे। कंत्राटदार संघटनांनी केलेल्या निवेदनानुसार जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे पूर्ण झाली आहेत किंवा अंतिम टप्प्यात आहेत। मात्र केंद्र आणि राज्याचा हिस्सा वेळेवर प्राप्त न झाल्यामुळे देयके प्रलंबित आहेत। निधीअभावी कंत्राटदार आर्थिक तणावाखाली असून अनेक प्रकल्पांची गती मंदावली आहे। ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आणि कालबद्ध आहे, त्यामुळे वेळेवर निधी मिळणे अत्यावश्यक आहे। या समस्यांची दखल घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी थकीत निधी लवकरात लवकर वितरित करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, जेणेकरून सुरू असलेली आणि पूर्ण झालेली कामे विनासायास मार्गी लागतील, अशी विनंती खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केली आहे। वार्ताहर आई न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।